आता तुम्ही जे सगळं नियोजन करताय, तुमचं एज किती आहे एकदा सांगा. माझं वर्ष 22 वर्ष चालू आहे मला. बरं, नाही कधीपासून ही सगळी शेती करता तुम्ही? 4 वर्ष झाली शेती करतोय. बरं, एकटं सगळं सांभाळताय? हो हो. म्हणजे तरुण जर कोण बघत असेल तर तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे की तुम्ही एवढ्या तरुण वयात 8 एकरची सगळी शेती तुम्ही हँडल करताय आणि त्यातून चांगलं विक्रमी उत्पन्न पण काढताय. त्यासाठी तुमचं खरंच म्हणजे अभिनंदन आणि असंच तुम्हाला यश पुढे येत राहो. तर मला एक सांगा की ह्या शेतीमध्ये आपल्याला ऊस शेतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला नांगरणी करता त्यासाठी कुठली पद्धत वापरता? सरीमध्ये किती अंतर असतं? नांगरणी आम्ही स्वतःचा ट्रॅक्टर आहे आमचा, डबल नांगरट आम्ही करतोय. बर, 2 वेळा रोटर मारतोय. खत काढून रोटर मारून परत 5 फुटीचं बेड सोडले ते. बर, स्वतःच असल्यामुळं तिथं आपल्याला कळतंय ना त्या रानात बाबा कुठं दगड आहे, कुठं खत कमी पडलंय, कुठं काय झालं आपल्याला ते कळतंय. स्वतःच ट्रॅक्टर असल्यामुळे तुम्हाला हे करायला लागत नाही दुसऱ्या ट्रॅक्टरच्या अवलंबून, त्यामुळे तुमचा वेळ पण वाचतोय. वेळ वाचतोय नाही, रानात कुठं कमकवत आहे ते आपल्याला कळतंय ना. बरोबर बरोबर. हा, मग आता तुम्ही हे जे ऊस आहे तो आता किती दिवसाचा आहे सगळा? ह्यो 11 महिने झालं. 11 महिने झालं ऊसाला. तुमच्याकडचा ऊस जाण्यासाठी किती दिवस लागतात? त्याचं उत्पन्न लागवडीपासून ते त्यापासून 12 महिने. आता 10,001 ला ज्याच्या त्याच्या व्हरायटीवर राहते. 12 महिन्यात 10,001 परिपक्व होते, त्यामुळे त्याला ते 12 महिन्यात तोडून घालावं लागतंय. आणि 86 रुपये तीस काय अडसारी चालतंय, सुर हंगामाला चालते, पूर्व हंगामाला चालते. बरं, मग 12 महिन्यात तुमच्या इकडल्या कारखान्यात जातोय का ऊस? हो जातोय. आता तो ऊस ज्यावेळेस तुमच्या कारखान्याकडे जातो त्यावेळेस तुम्ही कशाची पद्धत वापरता? म्हणजे तोडायला त्याचा ऊसाच्या यंत्रानं हे करता का? नाही, मजूर. मग यंत्रानं करत नाही का? यंत्रानं नाही केलं. मग यंत्रानं का, त्याचं काय कारण? यंत्रानं केल्यानंतर जास्त प्रमाणात नुकसान होते शेतकऱ्याचं. बरं, यंत्रानं असं पडलेलं ऊस असले गुपसून जाते ना. आणि यंत्र फिरल्यानंतर परत त्या रानात कठीणपणा जास्त येतो, रानात मावारी राहत नाही आणि टनेजला थोडंफार कमी पडते, म्हणजे फरक पडतोय. बर, आता ह्याला सगळ्यात जास्त जे उत्पन्न येण्यासाठी ह्याच्यात जे रोग असतात ते त्याच्यावर काळजी घेतली पाहिजे. तर तसे कुठले रोग येतात ह्याला? तुम्हाला काय अनुभव तसा? रोग तसे भरपूर आहे ऊसाला. त्यामुळे करपा आहे, परत आपलं पोकाबॉईंग आहे. ज्या त्या व्हरायटी जसली कुठली आहे का नाही त्या व्हरायटी डिपेंड राहते रोग कुठले येणार त्याला. आता ह्या व्हरायटीला आता तुम्हाला आलेल्या आताच लावलेल्या त्याला कुठला आला? ह्याला सगळ्यात जास्त पोकाबॉईंग आम्हाला जास्त दमवलेलं आहे. त्याला काय उपाय केला मग? ड्रोन फवारणी केल्या. ऊस सगळा पडलेला जास्त ढगाळ वातावरण राहिलं का नाही पोकाबॉईंग हा रोग आता अजून बऱ्याच शेतकऱ्यांना ड्रोन फवारणी करायचं जे तंत्रज्ञान आलेलं आहे, यंत्र आले, तंत्रज्ञान आले, तर लोकांचं डाऊट आहेत की सक्सेसफुल आहे का नाही. तर त्याविषयी जरा तुम्ही थोडी माहिती सांगा. आपण जेवढं खालनं आपण हाताने औषध मारतोय का नाही त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे, पण तेवढ्या रोगापुरतं नियंत्रण करायपुरतं ते चांगलं आहे. मग तेवढं सक्सेसफुल आहे, करू शकतात लोक. हो, आणि त्यातनं औषधाची बचत होते का? कसं? औषधाची बचत होत्या, मजुरांची बचत होत्या. तुम्ही काय म्हणताय? 1 तासात होऊन जाते सगळं ना ड्रोन. आणि असं मारायचं झालं तर आपल्याला दोन दिवस जाते ती पण त्या कामगाराच्या सगळं. आणि त्यानं व्यवस्थित नाही केलं ते लक्ष देऊ शकत नसतो आपण. त्यामुळे यंत्राचा वापर मला तर वाटतं चांगला असू शकतो. तर अजून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? शेती आधुनिक पद्धतीने केली तर शेतकरी एक तर सुखी कोण नाही. बर, पण आधुनिकपणा शेतकऱ्याने पण आणला पाहिजे, नवीन पिढीने सुद्धा ह्याच्यात उतरलंच पाहिजे. बरोबर. सगळ्यात महत्वाचं तुम्ही बोलला की नवीन पिढीने उतरलं पाहिजे, पण तरुण पिढीला शेती नको वाटायला लागले, त्याला कष्ट नको वाटायला लागले. तर तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे असा की शेतकऱ्याच्या मुलाला मुली देत नाहीत असं पण म्हटलं जातं. शेतकऱ्याच्या मुलाने शेती केली, पैसा भरपूर असल्यानंतर मुली पाहिजे तिथं येते ते. बरोबर. जर ह्यो शेती मस्त 10 एकर आणि ह्यो बोंबलत फिरत असला तर कोण त्याला विचारणार आहे सांगा की तुम्ही. शेतकऱ्याच्या पोरानं पण तसं वागलं पाहिजे. शेती चांगल्या पद्धतीने केलं, त्यातनं उत्पन्न मिळालं तर नक्कीच. आणि मुली काय वेळेस मुली सुद्धा म्हणतात की शेतकऱ्याच्या मुलासोबत लग्न नाही करा. तुम्ही त्यांना काय सांगाल? कसा विषय होतोय माहिती आहे का? माझ्या आता 8.5 एकर शेती ऊसाला आहे, तरी मी त्यातनं 30-35 लाख रुपये उत्पन्न 100% काढणार वर्षाला. बर, तर मुलीसनी पॅकेज जर 12 लाखाचं लागायचं असलं का नाही तर तिने त्यांच्या हिशोबाने ते गेल्याला चांगलंच आहे ना. मला आता 24-25 लाख रुपये राहतील, त्यामुळे ते जमू शकत नाही त्यांना. 12 लाख आहे त्यांना अपेक्षा, त्यांची 12 लाखाची आहे ना, असू देत. बर, मग आता
तुम्ही एक नंबर बोलला की मुलींना त्यांच्या त्यांच्या पॅकेजनुसार त्यांचे हो. त्यांनी हे तर शेतकरी सुखी आहे का? शेतकरी सुखी आहे आणि शेतकरी दुखी पण आहे.